अवैध गौण खनिज वाहतूक म्हणजे प्रशासनाने घेतलेलं झोपेचं सोंग की अर्थपूर्ण संगनमत? ओव्हरलोड माती माफियांनी घातले वसमत शहरातून थैमान. परभणी जिल्ह्यातून हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज वाहतुकीने भीषण रूप धारण केले आहे. परभणी तालुक्यातील मुरुंबा शिवार पूर्णा नदी पात्रालगत मोठ्या प्रमाणामध्ये उत्खनन चालू असून दिवसाला तब्बल 200 ते 300 हायवा टिप्परची अविरत ये जा सुरू आहे. हा सर्व खेळ खुलेआम राजरोसपणे सुरू आणि प्रशासन मात्र वाऱ्यावर आहे. वसमत तालुक्यात सध्या अवैध वीट भट्ट्यांनी अक्षरशः थैमान घातले आहे. या वीट भट्ट्यांसाठी परभणी तालुक्यातील मुरुंबा परिसरातून थेट वसमतकडे मातीची वाहतूक केली जात आहे. परभणी वसमत महामार्गावरून क्षमतेपेक्षा जास्त माती भरलेले हायवा टिप्पर धोकादायक वेगाने धावत आहेत. या ओव्हरलोड वाहनामधून उडणारी माती सरळ इतर वाहनांच्या डोळ्यात जाते. अपघाताचा धोका वाढतो. तरीही ना तपासणी ना कारवाई. चेकपोस्टवर तपासणी नाही. खनिज वाहतुकीचे परवाने तपासले जात नाहीत. पोलीस, महसूल आणि आरटीओ विभागाची संयुक्त कारवाई कागदावरच का? प्रशासनाचे हे अर्थपूर्ण दुर्लक्ष की मौन संमती? असा संतप्त सवाल आता वसमतकर उपस्थित करत आहेत. विशेष म्हणजे मागील वर्षी याच हायवा टिप्परमुळे वसमत शहरातील मदिना चौक भागात 4 निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मोठमोठ्या घोषणा झाल्या होत्या, पण आजही परिस्थिती जैसे थेच. पूर्णा नदी पात्रालगत सुरू असलेले अवैध उत्खनन पर्यावरणासाठी गंभीर धोका निर्माण करत आहेत. पूर्णा नदीचा समतोल बिघडतोय. भूजल पातळी धोक्यात येते आणि प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. आता प्रश्न एकच उपस्थित होतो की या जीव घेण्या आणि बेकायदेशीर वाहतुकीला खरोखरच आळा बसणार का? की पुन्हा एखाद्या मोठ्या दुर्घटनेनंतरच प्रशासनाला जाग येणार? असा संतप्त सवाल आता वसमतकर करू लागले आहेत. माती माफियावर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे. लोकपरिवर्तन न्यूजसाठी वसमतवरून भगवान जाधव. लोकपरिवर्तन न्यूज लाईव्ह, लोकशाहीचा बुलंद आवाज.